हा एपी आहे, हा एपी आहे, पण हा एपी नाही आहे. कळलं? जर एपी आपल्याला डिफाईन एपी म्हणायचंय कुठल्याही सिरीजला जर मला डिफाईन करायचंय की इट इज अन एपी, तर त्याचा जो एव्हरी नंबर कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय? दोन क्रमागत संख्या ज्यांच्यामध्ये की वन डिफरन्स आफ्टर असतो दी तो. अदर. So the numbers in the sequence which are consecutive means which comes one after the other. एकाच्या नंतर दुसरा, दुसऱ्याच्या नंतर तिसरा, असे जे नंबर्स एकामागे एक येतात, तर कुठलेही दोन आपण पकडले तर त्याचा जो आहे त्याचा डिफरन्स आहे तो सेम थ्रू आउट द सिरीज पाहिजे. जर वेगळा आहे, जसं आपल्या थर्ड केस मध्ये पहिल्या इथे डिफरन्स +1 आहे, नंतर +3 आहे, +3 आहे, तर हे कॉन्स्टंट नाही आहे. सो आय विल नॉट से दॅट इट इज अन एपी. सो कळलं तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अशी सिक्वेन्स जिच्यात एव्हरी कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा डिफरन्स इज कॉन्स्टंट. कळलं? सगळ्यांना कळलं अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, सिक्वेन्स म्हणजे काय? सो आय विल से दिस इज अन सिक्वेन्स. हे दोघी सिक्वेन्स आहे आणि ह्याचा जो डिफरन्स आहे, हा जो +1 +1 +1 आहे, हा ह्याला म्हणतात डी. डी इज नथिंग बट कॉमन डिफरन्स. कळलं? सिक्वेन्स म्हणजे काय, डिफरन्स म्हणजे काय, कॉमन डिफरन्स म्हणजे काय? जर मी एक परत एका दुसऱ्या पेज वरती लिहिलं, सो आपण काय शिकलो? फर्स्ट सिक्वेन्स शिकलो, which is nothing but suppose 2, 4, 6, 8 and so on. करेक्ट? नेक्स्ट आपण काय शिकलो? कॉमन डिफरन्स. What is a common difference is denoted by small d. That is nothing but, for example, हा जर मी घेतला एक्झाम्पल जर कन्सिडर केला, 4 - 2 is 2, 6 - 4 is equals to 2 and so on. So that is, so d is equals to 2 in this case. समजलं? कॉमन डिफरन्स समजलं? येस, समजलं कॉमन डिफरन्स, सिक्वेन्स समजला, कॉमन डिफरन्स समजलं सगळ्यांना? येस टीचर. नेक्स्ट, हे जे इच टर्म्स आहे, हे, हा, हा आणि हा, ह्याला म्हणतो आपण टर्म्स. ह्याला आपण म्हणतो टर्म्स. दीज आर कॉल्ड ॲज टर्म्स. जे एक 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 एंट्री आहे सिक्वेन्स मधली त्याला आपण म्हणतो टर्म. कळलं टर्म्स म्हणजे काय? सो नाव टर्म्स आर ऑलवेज डिनोटेड ॲज T1, T2, T3, T4 अँड सो ऑन. सो हे काय येणार? 2 काय आहे? T1 आहे. हे काय आहे? T2, हे T3 आणि T4. सो हे 1 2 3 काय सांगताय? त्याची पोझिशन सांगताय. पहिला नंबर म्हणजे T1, दुसरा नंबर म्हणजे T2, तिसरा नंबर म्हणजे T3 अँड सो ऑन. कळलं? तर एक सिक्वेन्स आहे जिच्यात एका पर्टिक्युलर विशिष्ट कुठल्याही फॉर्मॅटचं ऑर्डर मध्ये नंबर्स असतात. एव्हरी एंट्री ऑफ अ सिक्वेन्स इज कॉल्ड एज अ टर्म. The difference between any two consecutive terms is called as a common difference denoted by T. So can I say my AP will be, माझा AP कसा राहणार? पहिला टर्म राहणार A. A is denoted as the first number. A is nothing but the first entry, first term. म्हणजे हा A आहे. This is nothing but A. हे A D हे ऑलरेडी प्री डिफाईन्ड अल्फाबेट्स आहे. ह्याला तुम्ही तुमच्या मनाने XYZ असं घ्यायचं नाही. कळलं? ह्या चॅप्टर मध्ये A stands for first term, D stands for common difference, AP stands for arithmetic progressionचं शॉर्टकट. कळलं? अंडरस्टूड दिस? सगळ्यांना कळलं आतापर्यंतच? सो AP माझा काय फॉर्म होणार? A. मग दुसरा काय होणार? A + D होणार. करेक्ट? येस और नो? दुसरा काय होणार? A + 2D होणार. नेक्स्ट काय होणार? A + 3D होणार अँड सो ऑन. कळलं? जर मला ह्या सिरीजशी कंपेअर करायचं असलं, हा 2, 4, 6 आणि 8, हा 2 कसा आलाय बघा? 2 इज नथिंग बट माय A. 4 कसा आलाय? 2 + D काय माझं? 2, सो इज इक्वल्स टू 4. हा नेक्स्ट, हा काय आला? A इज 2 + 2 × D, दॅट इज 2. सो 2 + 4 विल गिव्ह मी 6. हा आता कसा आला? 2 + 3 × 2. So 2 + 6 will give me 8. समजलं? सगळ्यांना समजलं? हे कोणालाही नाही समजलं विचारा.
कारण की ह्याच्याच बेसवरती तुमचे प्रॉब्लेम्स आहे पुढे. कोणालाही डाऊट आहे? नो मॅम. नक्की? प्रतिष्ठा, हरिओम, मॅम आता वेळ झाला. एनी डाऊट? नो मॅम. ओके ग्रेट. सो हा आपला इम्पॉर्टंट सिक्वेन्सचा जनरल फॉर्म आहे. ह्याला काय म्हणतो आपण? जनरल फॉर्म. दिस इज कॉल्ड ॲज अ जनरल फॉर्म. अंडरस्टूड एव्हरीबडी? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? सो आज आपण काय वाचलो शिकलो? सिक्वेन्स in which the numbers are in a definite order. नेक्स्ट आपण कॉमन डिफरन्स बघितला. जे कॉमन डिफरन्स म्हणजे काय? सिक्वेन्स मधले एव्हरी एंट्री विच इज नोन ॲज टर्म्स. सो एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा जो डिफरन्स राहणार दॅट इज द कॉमन डिफरन्स डिनोटेड बाय टी. व्हॉट इज ए? A is a small a is nothing but the first term of the sequence. ठीक है? What is the general form of AP? General form of AP is A, next is A plus D, next is A plus 2D, next is A plus 3D. कळलं सगळ्यांना हे? तर ह्याच्या बेसवरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तुमची फर्स्ट एक्सरसाइज that is practice set 3.1. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 काय सांगतं आपल्याला? विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी? इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे पहिलं काय आपल्याला चेक करायचं की तो एपी आहे का. दुसरं काय, जर ते एपी असलं तर त्याचा डी फाइंड आउट करायचा आहे. मी फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हेरी इझी. 2 4 6 8 आहे, तो आपण आताच केला म्हणून तो सोडून टाकूया. मी सेकंड करते. सेकंड इज नथिंग बट 2, नाही तर थर्ड करून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी आधी, मग आपण 2 करू. -10, -6, -2 आणि 2. दिस इज अ सिरीज गिवन. ठीक आहे, ही सिक्वेन्स दिलेलं आहे. ओके, नाउ आय नीड टू फाइंड द डिफरन्स. फर्स्ट हे मला माहिती, हे T1 आहे, हे T2 आहे, हे T3 आहे आणि हे T4 आहे. सो T2 minus T1 will give me -6 minus of -10. हे कळली स्टेप तुम्हाला? येस ही मॅम. स्टेप कळली? सो दिस विल गिव्ह मी -6. हे मायनस मायनस प्लस होणार. सो +10 विच विल गिव्ह मी काय येणार? -6 + 10 +4. Very good. It will be +4. Next, T3 minus T2 will give me -2 minus of -6, which हे करून दाखवायचं तुम्हाला या क्वेश्चन मध्ये. So -2 + 6, which will give me again +4. Next, T4 minus T3 is nothing but 2 minus of -2 is nothing but 2 + 2, which is equals to 4. Yes, so or the D here is equals to 4. Therefore, given sequence Is an AP. is AP. कळलं? Yes. सगळ्यांना कळलं? आता ह्या केस मध्ये माझं D इज इक्वल्स टू 4 आहे, विच इज कॉमन थ्रू आउट. म्हणून मी म्हणू शकली की ते AP आहे. सपोज तुमचा D हा कॉमन नाही आहे, कुठल्या तरी एका सबट्रॅक्शन मध्ये दुसरा नंबर आला, तर देन इट इज नॉट एन AP. हे कळलं सगळ्यांना? हो टीचर. कोणालाही डाऊट आहे? अदिती, तरंग, प्रतिष्ठा, हरिओम, नाही मॅम. नाही मॅम. समजलं? प्लीज राईट डाऊन, लिहून घ्या. लिहून घ्या सगळ्यांनी.
आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. देन विल डू द सेकंड वन. फर्स्ट वन तर केलं मी द एक्सप्लेनेशनच्या वेळेस 2 3 4 5 सॉरी 2 4 6 8. झालं का? हो टीचर. Others also done? येस मॅम. Yes, ma'am. Okay, let's move to the next question then, which is my second question. Second question काय आहे? 2 5 by 2 3 7 by 3 and so on. So माझं T2 minus T1 will be equals to 5 by 2 minus 2. T3 minus T2 will be equals to 3 minus 5 by 2. T4 minus T3 will be equals to 7 by 3 minus 3. हे तुम्ही मला फाइंड आउट करून सांगा. डोंट गिव्ह रॅन्डम आन्सर्स. कोणाला येत असेल तर ते सांगा की मी सांगू का. देन आय विल गिव्ह यू परमिशन, देन यू आन्सर. सो मेक गिव्ह द डिफरन्स ऑफ दीज. ओके, आदिती तुझं झालं? येस मॅम. ओके, विल गिव्ह 2 minutes more for others to do. त्यांना हे फर्स्ट टाइम आहे ना. मग तूच सांग आन्सर, पण त्यांना सॉल्व्ह करू दे. कारण की मी आन्सर लिहिलं की लगेच ते सगळे कॉपी करतील, ते नको आहे मला. मॅम याचं आन्सर सांगू का काय येत आहे? नाही नाही हरिओम, तू नाही सांगणार आहे, आदिती सांगणार आहे. तुला मी नंतर दुसरा क्वेश्चन देणार. येस आदिती, नाउ लेट्स से व्हाट इज द फर्स्ट वन. नाउ दिस इज नथिंग बट व्हाट इज द आन्सर? मॅम इथे दोनचे पहिला म्हणजे T1 जो आहे तर त्याच्या 2च्या छेदस्थानी काहीच नाही, म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करेक्ट. समूह ही पिन लावून येस करेक्ट आहे बेटा. 2 into इज सांगते कुठे. येस मॅम. येस मॅम करेक्ट आहे. नेक्स्ट हा हा आता 3 इक्वल टू 9 minus 7. 9 minus आणि ही दी मॅम कोणाचं इज इक्वल टू 2/3. विल इट कम 2/3? येस मॅम. आता इथे जो कॉमन डिफरन्स निघतोय तर तो म्हणजे कॉन्स्टंट नाहीये. नाही, मी विचारते हे 2/3 नाही येणार ना. विल इट कम 2/3? हा 9 मोठा नंबर आहे. नाही मॅम, मायनस येईल. जो 2 चं साइन आहे ना ते मायनस असेल. हा, सो इट विल बी -2/3. सो हा. आपला हा कॉन्स्टंट आहे का? नाही, कारण की इथे प्रत्येक ज्याची जो डिफरन्स आहे तर तो पहिल्या 2 याच्यामध्ये तर दिसतोय की 1/2 आहे. यावरून आपल्याला वाटतं की हे AP आहे. बट जेव्हा आपण थर्ड याच्यावर बघतो तर थर्ड मध्ये -2/3 हा त्याचा कॉमन डिफरन्स निघतोय T4 आणि T3चा. सो आपल्याला AP ची कंडिशन अशी आहे की त्यातला कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट पाहिजे. इथे कॉन्स्टंट Correct. नाहीये, ते म्हणजे स्थिर नाहीये. तर So गिवन इक्वेशन
since Given D sequence is not an AP. constant, Therefore, the given therefore sequence given of sequence is not AP. Very arithmetic good. progression. Is not AP. Very good, Aditi. सगळ्यांना समजलं का? बाकीच्यांना समजलं का? कोणालाही डाऊट होता का याच्यात? येस, कोणालाही डाऊट होता का याच्यात? No, ma'am. गुड. बाकी प्रतिष्ठा, हरिओम, डाऊट होता का बेटा याच्यात? No. ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ वन. हॅलो टीचर. हो बेटा. काय नाही, मी चेक करत होते की आवाज येतोय का नाही. ओके. टीचर मी सांगू का? हा सांग. 0.33 minus 0.3 is equal to 0.03. 0.333 is minus 0.33 is equal to 0.003. The sequence is not an AP. Very good. So I have to give a reason first. Since D is not constant, so given sequence is not AP. Very good. कळलं का सगळ्यांना? नाही समजलं कुठे? सगळ्यांना कळलं का? Yes, ma'am. तर आता तुम्ही आतापर्यंत जे क्वेश्चन बघितले, हे 3-4 क्वेश्चन, तिच्यात जर आपण हे बघितलं तर ती सिक्वेन्स जी आहे, म्हणजे द डिफरन्स जो डी आहे तुम्हाला तो कसा भेटतो? आपल्याला कुठला तरी एक पर्टिक्युलर नंबर ऍड होतोय म्हणून भेटतोय? येस ऑर नो? Yes, ma'am. कुठलाही नंबर ऍड होतोय म्हणून तो सिक्वेन्स भेटतो आपल्याला. सो व्हेन आय से इट इज अन एपी, सो इन केस सपोज आपला जो एक्झाम्पल होता 2, 4, 6 आणि 8 सो ऑन, याच्यात जर बघितलं तर +2 आणि +2 आहे. तो आय एम बेसिकली ऍडिंग इट. तर म्हणून मी ह्याला म्हणणार अरिथमेटिक प्रोग्रेशन. दॅट इज एपी. कळलं? पण जर दुसरी केस आहे, दॅट इज 4, 16, 64 अँड सो ऑन. याच्यात जर बघितलं आपण तर हा कसा फॉर्म होत आहे? हे दोघी कसे फॉर्म होत आहे? 4 ने मल्टीप्लाय होत आहे. दॅट इज इंटू 4 होत आहे. इंटू 4 होत आहे. तर इन दिस इट इज गेटिंग मल्टीप्लाइड. सो दिस थिंग आय कॅन नॉट से की इट इज अन एपी. मी याच्यात एपी म्हणू शकत नाही. तर हे आहे जीपी, दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. कळलं? डिफरन्स कळला एपी आणि जीपीचा? तर जर ते सिक्वेन्स मध्ये जर डी हा आपल्याला ऍडिशन कुठलाही नंबर ऍड करून भेटतो आहे, तर दॅट मीन्स इट इज अन एपी. आणि जर तो डी आहे, जर तो हा असेल आपला मल्टिप्लिकेशनने आलेला आहे, तर देन इट इज कॉल्ड ॲज अन जीपी. तर तुम्हाला आता तुमच्या सिलेबसला फक्त एपी आहे, जीपी नाहीये आता. कळलं? अंडरस्टूड? Great. So next question I'll give you of your exercise. Question number 5 is 0 minus 4 minus 8 minus 12. Solve करा.
हेलो टीचर, मैं बताऊं? कौन? नहीं सांगू संस्कृती का? नाही. नो. हिंदी बोलल्याने असं नाही होणार की तुला ओळखणार नाही मी. आदितीचा झाला याचा डन. हरिओम, विल यू ट्राय दिस? येस हरिओम, हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार? हरिओम गायबच होऊन जातो. येस हरिओम, आर यू देअर? ओके, प्रतिष्ठा, विल यू सॉल्व्ह? येस मॅम. सांगू का? आले का हरिओमजी तुम्ही? तुम्ही कुठे गायब होऊन जाता मध्येच? मॅम पाणी प्यायला गेलतो. ओके प्रतिष्ठा, नेक्स्ट क्वेश्चन सांगशील बेटा. ओके, लेट हरिओम डू दिस. येस, सांग याचा आन्सर काय येणार? पाचवा आहे ना मॅम. याचा आन्सर इन -4. तिघीचं मॅम, तिघीचं -4 येईल. अरे सॉल्व्ह करायचंय की नाही? हो मॅम, करेक्ट आहे. हा, तू सांग मला आणि मी सॉल्व्ह करणार. आता तिसऱ्याचं -12 + 8 इज इक्वल टू -4. आता आपला डिफरन्स बिटवीन आहे, म्हणजे डिफरंट आहे -4. दिस इज सिक्वेन्स इज एन एपी. Very good. Is an constant, that is d is equals to -4. Therefore, given sequence is AP. Very good. समजलं सगळ्यांना? समजला हा क्वेश्चन सगळ्यांना? येस. यस मॅम. Good. I'll give you the next question. -1/5 -1/5 -1/5 ... आता इच्छात काय येणार? T2 - T1. Yes. Who will do this? Very easy. हा कोणीच नाही, मीच सांगते. हा खूप सोपा आहे म्हणून. तर -1/5 minus of -1/5 is nothing but -1/5 plus 1/5, which will give me 0. But -1/5 plus 1/5 will be 0 since d is constant. Since d is constant, given sequence is AP. सोपा? येस, हा सोपा होता. येस मॅम. Good. Next question. Solve करा. Yes. Pratisha, will you do this question? Yes ma'am. Okay. Let me First. know once you are ready. झाली तू रेडी? झालंय क्वेश्चन सॉल्व्ह करून? Yes ma'am. ओके ग्रेट. सांग. √2. ओके. ह्याला पूर्ण सॉल्व्ह करून दाखवायचंय. ह्याचं काय येणार? खालचं का? हे सेकंड वाले स्टेपचं. हे कट होतं, हे कट होतं. मग उरतं √2 उरतं. नेक्स्ट.
3 plus 2 root 2. हे पण येणार √2. करेक्ट. सो काय लिहिणार मी? The difference between Since D Okay. is any considered term is constant, the given D sequence is constant. Therefore, is the given sequence is AP. The common करेक्ट. गुड. व्हेरी गुड. हे लक्षात ठेवा. हे अशा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला ती वर्किंग करून दाखवायची आहे बरं. डायरेक्ट आन्सर लिहिलं की मार्क कट होतील तुमचे तिथे. तर वर्किंग करून दाखवा. नुसतं डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही. कळलं? डन. कम्प्लीटेड दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन करा. Yes. करो. मी सांगू? नाही. कोण आता एक कल्याणी म्हणून कोणी आलेलं ना? कल्याणी गेली का ती परत सोडून? आज दर्शना टीचर नाही आली ना? नाहीये. ती आलेली आणि गेली. आणि हरिओम म्हणते आपला तरंग पण गेला. दर्शना. दर्शना तर नाही आली आज क्लासला. नाही. 132. येस संस्कृती सांग. 132 minus 127 is equal to 5. 137 minus 132 is equal to 5. This common difference is 5. Then this sequence is an AP. व्हेरी गुड. इज एन एपी. सगळ्यांना कळले हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे? कोणालाही डाऊट होता याच्यात? कुठल्याही स्टेप वरती डाऊट आहे तर प्लीज विचारा. होता डाऊट कोणाला याच्यात? येस. कोणालाही डाऊट होता? आय वॉन्ट टू लिसन फ्रॉम एव्हरीवन. सगळ्यांनी उत्तर द्या मला. येस. हरिओम, प्रतिष्ठा, डाऊट होता? no man. हरिओम आहे का? पाणी प्यायला गेला? येस हरिओम, आर यू देअर? ओके. येस मॅम. डाऊट होता तुला? काय मॅम? डाऊट होता का? नाही मॅम, डाऊटच नाही आहे. व्हेरी गुड. Now question number 2 says write an AP whose first term is A and common difference is D in each of the following. ठीक आहे. आता तुम्हाला सिक्वेन्स लिहायची आहे. रिमेंबर कधी ते म्हणतील तुम्हाला मध्ये नो संस्कृती बाकीच्यांना पण सॉल्व्ह करायचं. तू आता एक आन्सर दिलाय. सो कधीही त्यांनी एपी मागितली, फर्स्ट टर्म आणि डी दिलेला आहे, ते म्हणताय तुम्हाला एपी द्यायची, तर मिनिमम 4 टर्म्स तरी लिहा त्या एपी मध्ये. ठीक आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज ए इज इक्वल्स टू 10 अँड डी इज इक्वल्स टू 5. सो एपी काय येणार? एपी इज इक्वल्स टू असं लिहून घ्यायचं. एपी इज इक्वल्स टू ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d. 4 झाले ना? 1 2 3 4 कॉमा डॉट 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 डॉट. Therefore AP will be equals to 10. पहिला टर्म 10 आहे. नेक्स्ट 10 प्लस 5, 10 प्लस 2 इंटू 5 आणि 10 प्लस 3 इंटू 5. हा एक तरीकाने लिहा. नेक्स्ट क्वेश्चन मी दुसऱ्या तरीकेने सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. टीचर माझ्याकडे वेगळे फॉर्म्युला.
हो मी दुसऱ्या तरीकेने पण सॉल्व्ह करून दाखवते. सो दिस विल बी हाऊ मच 10 plus 10 will give me 20. 20, Next is 10 plus 15 will give me 25. 25 and this is your AP, first AP. हा एक तरीका आहे सॉल्व्ह करायचा, हा लिहून घ्या. मग नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला दुसऱ्या तरीकेने सॉल्व्ह करायचं पण सांगते, म्हणजे कसं स्टेप्स वेगळ्या तरीकेचे. कोणालाही डाऊट आहे या क्वेश्चन मध्ये? झालं का? हो. अदर्स? अदिती, हरिओम, प्रतिष्ठा? झालं? येस मॅम. Now next question is A is equals to -3 आणि D is equals to 0 हा दिलेला आहे. ठीक आहे, तर आपण हे टर्म्स लिहायचे. A is equals to -3 दिलाय. नेक्स्ट टर्म काय? A plus D आहे. नेक्स्ट आहे A plus 2D आहे. नेक्स्ट आहे A plus 3D आहे. ठीक आहे, मग इथ्यात लिहा -3 plus 0. Next -3 plus 2 into 0 -3 plus 3 into 0. This will give me -3 and -3. So what is your AP? -3. -3 -3 -3. तर हे कुठलंही करू शकता. एक तर तुम्ही एका खाली एक करून हे सगळे फाइंड आउट करून मग AP लिहा, किंवा इन दिस वे तुम्ही लिहू शकता की एका लाईनीतच असं लाईनीतच सॉल्व्ह करून लिहा. दोघींनाही मार्क्स भेटतील तुम्हाला. कळलं? समजलं? गुड. अदर्स? हरिओम, आदिती, समजलं? येस आदिती, यू वांट टू से समथिंग? येस आदिती, काही म्हणायचंय बेटा तुला? नो मॅम, सांगायचं होतं समजलं. तुला आवाज ऐकू नाही आला राजा. टीचर तिला असं बोलायचं होतं की समजलं. ओके फाईन. तिच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अच्छा बरं, थँक्यू सो मच. कंप्लीट केलं का सगळ्यांनी? येस मॅम. समजलं म्हणते मॅम. ओके 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 आदिती, अंडरस्टूड. नेक्स्ट क्वेश्चन. A is equals to -7. D is equals to 1/2. To -1.25 and D is equals to 3. Solve करा. Solve करा. Okay. So Pratishtha is ready. Yes, Pratishtha, tell me हा हे क्वेश्चनचं काय ना. तो A plus D, A plus 3D. Yes, yes, tell me Pratishtha. A is equal to 2. A is equal to T1 is equal to -7. D is equal to 1/2 is equal to 0.5. नाही हे मला सांग, A plus D किती येणार? टीचर मी सांगू? नाही ना बेटा, तिला पण सांगू दे ना.
येस प्रतिष्ठा, हे किती येणार? नाही समजत टीचर. अगं हे ए प्लस डी किती येणार? -7 + 1/3 1 बाय हे किती येणार? 1/2. दिस विल कम, हे बघा हे येणार -14. -14 + 1 इज -13/2. मग हे किती येणार? हे 2 2 कटून जाणार. सो -7 + 1 विल गिव्ह मी -6. हे किती येणार? हे -6 + 3 विल गिव्ह मी -3/2. हे कळलं प्रतिष्ठा? हे कळलं? येस मॅम. Yes. So my AP is what? AP will be -7, next -13/2, next -6 आणि -3/2. ... हे माझी एपी फॉर्म झाली. आता हिच्यात तुम्ही बघितलं तर मी फर्स्ट टर्म लिहिलेलं आहे. कॉमन मिस्टेक खूप मुलांकडून काय होतं माहिती का? आपण जेव्हा सिरीज फाइंड आउट करतो फर्स्ट टर्म लिहायचं विसरतो, कारण की फर्स्ट टर्म दिलेली असते. म्हणून आपल्या डोक्यातून निघून जातं आणि आपण डायरेक्ट सेकंड टर्म पासून लिहितो. मग तसं लिहिलं तर तुमची एपीला 0 भेटेल फक्त, कारण की तुम्ही फर्स्ट टर्म लिहिलेलंच नाहीये. यू हॅव टू राईट द फर्स्ट टर्म, कारण की क्वेश्चन मध्ये फर्स्ट टर्म दिलेला आहे. कळलं? सगळ्यांना कळलं? येस प्रतिष्ठा, कळलं? येस मॅम. ओके ग्रेट. येस संस्कृती मॅडम, दुसरं सांगा. ए हो प्लस टीचर बी. सांगते. टीचर माझ्याकडे दुसरे फॉर्म्युले आहेत. कुठले फॉर्म्युला आहे बाई तुझ्याकडे? A is equal to T1, then 1.25. अच्छा, तू तर T1. पुढचा T1 T2 चा फॉर्म्युला वापरते का तू? हा म्हणजे तेच म्हणजे हेच फॉर्म्युले आहेत. आन्सर तेच येते, फक्त फॉर्म्युले वेगळे आहेत. हे फॉर्म्युला वेगळे नाही, T1 T2 असं तू लिहिते फक्त, अजून काही नाही. तो फॉर्म्युला मी अजून पुढे शिकवणार आहे, म्हणून मी आता घेतला नाहीये. ह्याच्या आधी ह्याची सवय करा आणि मग T1 T2 ची करा. म्हणून T1 T2 फॉर्म मध्ये नको सांगू मला, हेच सांग, कारण की बाकीचे लोक कन्फ्युज होऊन जातील नाही तर. ठीक आहे. Is equal to 1.75 प्लस पहिलं. हे किती येणार आपलं? पहिलं किती येणार आहे? 1.75. 1.75. हे किती येणार? 4.75. आणि 7.75. So my AP will be -1.25, next 1.75, 4.75, 7.705, ... Correct? Yes? Yes, I am Is it correct? Good. सगळ्यांना समजलं? कंप्लीट कर, हे कंप्लीट करा सगळ्यांनी. झालं का? हो टीचर झालं. Okay. So the next set of questions, that is your fifth one, is A is equal to 6, T is equals to -3. Sixth question आहे A is equals to -19 and D is equals to -4. Solve करा.
फिफ्थ क्वेश्चन कोण सांगणार मला? मी बॉईज, हरिओम सांगतो का हा क्वेश्चन फिफ्थ वाला? येस हरिओम. आय गेस सगळ्यांकडे इंटरनेट इश्यू. मॅम मी सांग. ओके अदिती सांग बेटा. येस मॅम. हा 6 प्लस ऍडिंग केलं तर आन्सर येतं आपलं 6 म्हणजे त्याच्या पुढे 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. ए प्लस डी इज इक्वल टू 3. आता 6 प्लस 2 हा आता गुणाकार केला. गुणाकार करत असताना 6 मायनस 6 इज इक्वल टू 0. Then a plus 3d is equal to 6 plus 3 into the bracket minus 3. आता 6 minus 9. आता आन्सर येतं -3. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एपी काय येणार? 6 3 0 -3 डॉट. करेक्ट. व्हेरी गुड. कळलं सगळ्यांना? येस सगळ्यांना कळलं? ग्रेट. सिक्स्थ वाला क्वेश्चन कोण सॉल्व्ह करणार? हरिओम आहे का तू? समजलं मॅम. आता सिक्स्थ क्वेश्चन सांग मला. येस टेल मी फर्स्ट. ह्याचं काय येणार? -19 प्लस -4. हेडफोन घे रे. -23. अरे घे रे तू. हरिओम सांग ह्याचं काय आन्सर आहे? ए प्लस डी चं I don't know where is Hariom. Yes, -19 plus -4 will give me -23. -23. Correct. Next, this will give me -19 -8 will give me minus. -27. Correct. 27. हे देणार मला -19 -12 will give me -31. correct. So my AP will be -19 -23 -27 -31 and so on is my AP. कळलं सगळ्यांना? Any doubts? तर आपल्याला एपी कशी फाइंड आउट करता, मग त्याच्यानंतर आपण डिफरन्स फाइंड आउट करून हे सांगू शकतो की एपी आहे का नाही आहे. हे टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण. तर हे सगळ्यांना समजलं? कुठेही डाऊट होता? नाही समजलं? कारण की हे बेसिक आहे. ह्याच्यानंतर आपल्याला एपी फाइंड आउट करायची, सिरीज फाइंड आउट करायचं आहे. तर त्याचे एक वेगळा T1 T2 चा फॉर्म्युला आहे. सेमच आहे पण ते कसं डिनोट करतात ते तुम्हाला सांगेल मी नंतर नेक्स्ट क्लासमध्ये. ते आहे. त्याच्यानंतर सम कसं फाइंड आउट करायचं, मग एक विशिष्ट टर्म कशी फाइंड आउट करायची त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. तो मी तुम्हाला सांगणार नेक्स्ट क्लासमध्ये. पण हे बेसिक समजलं का सगळ्यांना? हो टीचर. गुड. तरंग तू आय गेस तुझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे का काय? तू येत जात राहतोय ना बेटा? तर हा रेकॉर्डेड व्हिडिओ बघून घेशील. ठीक आहे? हो मॅम. ओके ग्रेट. कंप्लीट करा हे. मग आपला जो थर्ड क्वेश्चन आहे दॅट सेज फाइंड द फर्स्ट टर्म अँड द डी. म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये ए आणि डी दिलेला होता आणि आपण एपी फाइंड आउट करत होतो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये एपी दिलेला आहे. त्या दिलेल्या एपी वरून आपण ए आणि डी फाइंड आउट करणार. ते खूप सोपं आहे. आपण नेक्स्ट क्लासमध्ये करूया. आता वेळ नाहीये ते कंटिन्यू करायला. ठीक आहे? आतापर्यंत होप सगळ्यांना समजलं आहे. हिच्यात निगेटिव्ह साईनचं लक्ष ठेवायचं. जेव्हा आपण मायनस आणि ब्रॅकेटमध्ये मायनस असतो तेव्हा प्लस होतं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं.
कारण की तिथे चुकलं की तुमची एपी चुकणार. सो यू हॅव टू बी रिअली व्हेरी केअरफुल. ठीक आहे. सो विल ठीक आहे, स्टॉप आवर क्लास नाउ हियर. ठीक येस आहे. मॅम. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट टीचर, थँक्यू. गुड नाईट बेटा. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय.